नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण उपवासाच्या 2 प्रकारच्या रेसिपी पाहणार आहोत. तर याआधी मी उपवासाच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक देखील मी खाली देते, ती देखील तुम्ही इथे बघू शकता. तर आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण उपवासाची रताळ्याची खीर बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी 2 रताळे स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे कुकरला आपण उकडून घेणार आहोत. पाणी न घालता हे आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत. तर मी कुकरला दोन्ही रताळे उकडून घेते. रताळे उकडून गार झाले की आता याचे साल काढून घेऊयात. साल काढले आणि इथे मी दोन्ही रताळे अशा पद्धतीने चमच्याने मॅश करून घेतले. ते रताळे छान मऊ शिजला त्याकरता इथे मी रताळे किसून न घेता मॅश करून घेतलेत. तर गॅसवर इथे मी पातेले गरम करायला ठेवले. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. तूप छान वितळलं की यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट घातलेत. आता यात आपण लगेचच उकडलेले रताळे आहेत ते घालून घेऊयात. आता ही रताळे आपण तुपामध्ये छान परतून घेऊयात. रताळे छान परतून झाले की यामध्ये 1 कप दूध घालणार आहोत. तर इथे तुम्हाला रताळ्याची खीर किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये दूध घातले तरी चालेल. दूध घातले की आता रताळे आपण ह्या दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात. ते खीरीला छान उकळी आली की अर्धी वाटी साखर घालूयात. आता इथे तुम्हाला खीर किती गोडसर हवी त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. वेलची पावडर घातली. तर 2 मिनिटे आपण हे सर्व उकळून घेऊयात. दोन मिनिटे झाले. खीर छान उकळली की गॅस बंद करायचा. अशा पद्धतीने ती आपली रताळ्याची खीर तयार झाली. आता आपण ही सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात. अतिशय सोप्या पद्धतीने झटपट अशी ती खीर आपली तयार झाली. पण दुसरी रेसिपी बनवायला घेऊयात. उपवासाची मेंदू वडा. त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली. आता यामध्ये 1 वाटी भगर घालून 2 ते 3 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत भगर भाजून घेऊयात. भगर छान भाजत आली की यातच आपण आता 2 चमचे साबुदाणा घालूयात. साबुदाणा देखील इथे आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान फुलेपर्यंत भाजून घेऊयात. तरी ते आपला भगर आणि साबुदाणा छान असं भाजून झाला की लगेच आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. तरी ते आपल्याला साबुदाणे आणि भगर याचे पीठ बनवायचे आहे. तर आता हे थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता इथे झाकण लावून मिक्सरला आपण बारीक असं पीठ तयार करून घेणार आहोत. पीठ तयार झालं की आता इथे मी 1 मोठा भांडा घेतले. आता यामध्ये 1 उकडलेला बटाटा आहे तो आपण किसून घेऊयात. बटाटा इथे किसून झाला की आता यामध्ये आपण तयार केलेले पीठ आहे ते घालून घेऊयात. आता यामध्ये आपण काही जिन्नस घालणार आहोत. 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे. 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट घालूया. चवीनुसार मीठ घालायचे. 2 चमचे दही घालायचे. अगदी थोडीशी साखर घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात. अगदी चिमूटभर यात मी साखर घातली. आता हे सर्व छान मिक्स करायचे. दही घातल्यामुळे अगदी यात थोडंसं तुम्ही साखर घातली त्याची चव देखील छान लागते. पाणी घालून आता हे आपण घट्टसर पीठ मळून घेणार आहोत. तर इथे आपल्याला वडे बनवण्यासाठी खूप असं पातळ पीठ करायचं नाही. घट्टसर इथे आपण हे पीठ मळून घ्यायचे. तयार झालेले पीठ आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटे आपण हे पीठ भिजत घालणार आहोत. 10 मिनिटे झालेत. आता आपण उपवासाचा मेंदू वडा तयार करायला घेऊयात. अगदी छोटासा गोळा करून हाताला तेल लावायचे आणि अशा पद्धतीने आपण गोल गोळा केला की बोटाने याला होल पाडायचे. तर राहिलेले वडे देखील आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात. अगदी मिडियम आकाराचे इथे आपल्याला गोळा करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने बोटाने मध्यभागी गोल असं करून घ्यायचे. मेंदू वडा करतो त्याच पद्धतीने ते आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने ते आपले सर्व वडे तयार झालेत. एका डिशमध्ये काढून घेऊयात. तयार केलेले वडे आता आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. त्याकरता गॅसवर इथे मी कढईत तेल गरम करून घेतले. तयार केलेले वडे आता तेलामध्ये सोडूयात.
मध्यम गॅसवर हे सर्व वडे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. छान सोनेरी रंग येईपर्यंत खालच्या बाजूने 1-2 मिनिटे आपण तळून घेतले की उलट करून वरच्या बाजूने देखील अगदी 2 ते 3 मिनिटे आपण मंद गॅसवर हे वडे तळून घेऊयात. तर इथे आपल्याला हे वडे मंद गॅसवर तळायचे, म्हणजे आतून देखील हे वडे छान असे तळल्या जातील. तर इथे वडे आपले छान तळून झालेत, रंग देखील खूपच छान आलाय. तळलेले वडे आता डिशमध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने इथे आपले उपवासाचा मेंदू वडा तयार झाला. एक वडा आपण इथे टेस्ट करून बघूयात. तर आतून अतिशय खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत अशी ते आपले वडे तयार झालेत. तर इथे आपल्याला भगर भिजत न घालता किंवा भात न करता अतिशय सोप्या पद्धतीने ते आपले भगरीचे मेंदू वडा तयार झालाय आणि झटपट अशी गोडाची रताळ्याची खीर तयार झाली. तर आजच्या रेसिपी आवडल्या असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.